हॅलो, नमस्कार. तर आजचा आपला टॉपिक आहे ओव्हरथिंकबद्दल. ही ना कॉमन गोष्ट आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असते. कोणाचं जॉबचं घेऊन, कोणाच्या फ्रेंड्समध्ये, रिलेशनशिपमध्ये किंवा मग फॅमिली प्रॉब्लेम वगैरेमध्ये. तर आपण ना खूप ओव्हरथिंक करतो काही गोष्टींवर. तर त्यावेळेला ना असं वाटतं की यार काय करायचं आता, काहीच कळत नाही आहे. आपण स्वतःला त्रास देतो, काहीच कळत नाही आपल्याला. तर माझ्याकडे ना 3 स्टेप आहे, आज आपण बघणार आहोत. तर पहिली अशी स्टेप आहे की ओव्हरथिंक जेव्हा होते ना, की काहीच कळत नाही आहे, काय चाललं आहे नेमकं, किंवा मनात ना खूप साऱ्या गोष्टी सुरू असतात, पण आपल्याला कळत नाही नेमकं काय सुरू आहे त्या. तर त्यावेळेला ना पहिली स्टेप अशी आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला गोष्टी शेअर करा. आता कोणी मम्मी पप्पासुद्धा आपल्या जवळचे असतात, काहींचे फ्रेंड्स असतात किंवा फॅमिलीचे कोणीही असतात, भाऊ बहीण कोणीही. तर तुम्ही ना त्यांना तुमच्या मनातल्या गोष्टी सांगा, शेअर करा, की सगळं काही. अशी व्यक्ती की ज्याला तुम्ही सगळं काही सांगू शकतात, तर त्या गोष्टी ना तुम्ही त्यांना शेअर करा की अशी अशी प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही जेव्हा त्यांना शेअर करणार ना, तेव्हा तुम्हाला जाणवेल किंवा समोरचा व्यक्ती तुम्हाला समजवणार आणि तुमच्या मनातून सगळं काही निघालेलं आहे असं तुम्हाला वाटेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं ना तुम्हाला ते जर करता येत नसेल ना, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून काढा. जे काही असेल, चुकीचं आहे, बरोबर आहे, सगळ्या गोष्टी, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ना तुम्ही लिहून काढा. म्हणजे कसं तुमचं डोकं शांत असणार. आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट ना लिहून काढा आणि नंतर ते बघा की कोणती गोष्ट बरोबर आहे, कोणती चुकीची आहे, कोणती गोष्ट आपण करतो आहे आणि कोणती गोष्ट करायला आपण म्हणजे ट्राय करतो आहे पण होत नाही आहे, आणि ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर गोष्टी ना क्लिअर होतील. म्हणून ना तुम्ही लिहून काढा. लिहिण्याची सवय म्हणजे खूप छान सवय आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज करा. तुम्हाला फिरायला जायचं असेल, फिरायला जा. काही खेळायला आवडत असेल तर खेळा. गप्पा मारायचे असेल, गप्पा मारा. तुम्हाला जे आवडत असेल, क्रिकेट खेळायला आवडत असेल तर क्रिकेट खेळा. अशा अनेक गोष्टी आहे जी तुम्ही करू शकता. स्वतःला बिझी ठेवा आणि तुम्हाला काय आवडतं आहे या गोष्टींकडे लक्ष द्या. कारण ना या गोष्टींमुळे तुम्ही फ्रेश राहणार. तुम्हाला कोणत्याच गोष्टी तुमच्या डोक्यात नसणार आणि तुम्ही ॲक्टिव्हिटीज करणार ना, तेव्हा तुम्हाला जाणवणारसुद्धा नाही की कोणती तरी गोष्ट चालू आहे आपल्या मनात म्हणून. तर हेच करा की बाहेर जर पडायचं असेल या गोष्टींमधून, तर नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज करा. तुम्हाला खेळायचं असेल खेळा, बाहेर जायचं असेल बाहेर जा. या सगळ्या गोष्टी केल्यावर ना तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुम्ही स्वतःला बिझी ठेवणार. म्हणजे तुमचं लक्ष त्या चुकीच्या गोष्टींकडे जाणार नाही. आणि अजून एक पॉईंट आहे याच्यावरती की एकट्यात म्हणजे आता तुम्हाला आवडत असेल की नसेल मला ना माहिती, पण मला ही गोष्ट खूप जास्त आवडते की डोक्यात खूप काही चालू असतं ना, तेव्हा ना एक गोष्ट नक्कीच करायची की कुठंतरी एकदम शांत ठिकाण शोधायचं की तिथे जाऊन आपण बसू शकतो म्हणून. तर त्या ठिकाणी बसा आणि डोळे बंद करून ना विचार करा. एवढंच सांगते, ओव्हरथिंक कमी करा. हे नॉर्मल आहे. आपण जेवढं जास्त विचार करतो या गोष्टींचा, म्हणून ते जास्त होतात. आणि विचार बाजूला ठेवून जर आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं किंवा मग या सगळ्या गोष्टींतून बाहेर कसं पडायचं या गोष्टींकडे लक्ष दिलं, तर हे खूप महत्त्वाचं आहे. बाय बाय.